कशा पद्धतीने मॅनिफेस्ट केलं पाहिजे? फर्स्ट तुमचा जर फेथ असेल, ट्रस्ट असेल, तरच तुम्ही या गोष्टीमध्ये या. मग जिथून पैसा येतोय त्या कामात एवढं स्वतःला झोकवून द्या म्हणजे मनापासून करा. जेही करतायत तुम्ही ज्या फील्डमध्ये तिथे स्वतःला अपग्रेड करा. तुम्ही बेस्ट आहात हे दाखवून द्या, लोकांना नाही, स्वतःला. काय प्रमुख कारण असतील बरं की हे पूर्ण होत नाही आपले रिझोल्युशन्स? सर, आपण खूप तुम्हाला युनिवर्स द्यायलाच बसला आहे. प्रत्येक एक गोष्ट तुमच्यासाठी आहे. क्वांटम फिजिक्स तेच सांगतं की जे तुमच्या मनात आलं ते ऑलरेडी पॅरलल युनिवर्समध्ये तुमच्यासाठी आहे. फक्त ते तुम्हाला घ्यायचंय. लोक श्रीमंत दिसण्यासाठी काम करत आहेत, असण्यासाठी काम करत नाही. Yes. लोकांना दाखवण्यामध्ये ते जास्त बिझी आहेत. जर आपण नेहमीच निगेटिव्ह विचार करत असलो तर निगेटिव्ह गोष्टीच आपल्या आयुष्यात घडत राहतात, आपल्याकडे आकर्षित होतात. रागाने केलेला स्वयंपाक जर आपण खाल्ला तर आपल्यात त्या भावना येतात, आपोआप त्या फिलिंग्स येतात आणि आपण पण राग करायला लागतो. 2026 मला मॅनिफेस्ट करायचं असेल तर पहिली स्टेप की आत्ता मी काय केलं पाहिजे? जर तुम्हाला 2026 तुमच्या मनाप्रमाणे मॅनिफेस्ट करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा कामाला लागावं लागेल. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मी जिवंत आहे. तुझ्यामुळे मला शरीरात एक वेगळी ऊर्जा मिळत आहे. थँक्यू मला रेंज रोवर कार देण्याबद्दल. थँक्यू माझं आयुष्य इतकं सुखकर करण्यासाठी, माझ्या सगळ्या फॅमिलीला आनंदी ठेवण्यासाठी, माझे सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी. थँक्यू सो मच डिअर वॉटर. आय लव्ह यू. तर 2026 मध्ये मला एक असा बंगलो, कार आणि 1 करोड रुपये पाहिजेत. तर मी कशा पद्धतीने लिहिले पाहिजे, त्याची स्क्रिप्टिंग कशी असली पाहिजे? हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती आपल्या हक्काच्या गेस्ट आलेल्या आहेत, ज्यांचं नाव आहे कविता जाधव मॅम. यापूर्वी कविता मॅमच्या आपल्याकडे जवळपास 2 पॉडकास्ट झाले आणि ते दोन्हीही तुफान व्हायरल होते. त्याच्यातल्या रील्स खूप बूम ब्लास्ट अशा झाल्या आणि खूप लोकांचे रिस्पॉन्स होते, खूप लोकांच्या कमेंट्स होत्या की मॅमला पुन्हा बोलवा, आमच्या मनातले प्रश्न त्यांना पुन्हा विचारा. आणि ती वेळ आलेली आहे. बऱ्याच दिवसापासून आम्ही पण प्लॅनिंग करत होतो. मध्ये मॅम बिझी होत्या, नंतर मी बिझी होतो आणि त्याच्यानंतर आत्ता हा सुवर्णयोग साधून आलेला आहे. मी सुद्धा खूप आनंदी आहे आणि अर्थातच कविता मॅम आल्यात म्हणजे आजचा सब्जेक्ट वेगळा सांगायला नको, परंतु आजचा सब्जेक्ट वेगळा आणि खास काय आहे प्रत्येकासाठी, माझ्यासहित, तुमच्यासहित, आजूबाजूच्या प्रत्येकासाठी आजचा सब्जेक्ट खास आहे. कारण काय होतं, आपण आयुष्यात एकतर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आणि न्यू इयरला काही रिझोल्युशन्स करतो. मग आपण असा विचार करतो की मी इथून मागे जे काही करण्यात चूक झाली माझी, किंवा इथून मागे जे मी करण्यास असमर्थ ठरलो, काही चुका झाल्या, मी रिझोल्युशन्स केले, मी मनात ठरवलं की हे करायचं, परंतु तू करू शकलो नाही. का करू शकलो नाही? तर आता या पुढच्या वर्षी मी अशा पद्धतीने वागेल, हे माझे स्वप्न या वर्षात पूर्ण करेल, असं आपण वाढदिवसाच्या दिवशी आयदर किंवा न्यू इयरच्या दिवशी, नवीन वर्ष जेव्हा येतं तेव्हा ठरवतो. परंतु बऱ्याचदा 99.99% लोकांचं हे काही सत्यात उतरत नाही. नवीन वर्ष जवळ येते, 2026 येणार आहे आणि मी मॅमला एक ब्ल्यूप्रिंट म्हणू शकतो किंवा रोडमॅप त्यांच्याकडून रिक्वेस्ट केली की असं आपण पब्लिकला, प्रेक्षकांना आपल्या देऊयात. मला सुद्धा त्या रोडमॅपची गरज आहे की आपण रिझोल्युशन्स कसे करायचे. म्हणजे आत्ता हा पॉडकास्ट आम्ही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शूट करतोय, डिसेंबरच्या तोंडावरती हा पॉडकास्ट रिलीज होईल. या 30 दिवसामध्ये, डिसेंबरच्या या 30 दिवसामध्ये असे काय मॅनिफेस्टेशन केले पाहिजेत जे आयुष्यभराची स्वप्न या 2026 मध्ये पूर्ण झाले पाहिजेत. आपलं रिझोल्युशन्स कसे केले पाहिजेत, स्वप्न कसे बघितले पाहिजेत, त्याचं मॅनिफेस्टेशन कसं केलं पाहिजे, त्याचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, ते मॅनिफेस्टेशन पूर्ण होण्यासाठी कुठल्या टेक्निक्स वापरल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर चर्चा आजच्या या पॉडकास्टमध्ये होणार आहे. तुमच्या माझ्या सर्वांसाठी आजचा पॉडकास्ट अत्यंत 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 महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत चुकवू नका आणि शेवटी अशा काही टेक्निक्स येतील ज्या तुमचं आयुष्य बदलून जातील. तयार व्हा आयुष्य बदलण्यासाठी आणि आपण सरळ वळूयात आपल्या हक्काच्या गेस्ट कविता जाधव मॅम यांच्याकडे. नमस्कार मॅम. नमस्कार खूप सर. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा राजमंचावरती. हा मंच तुमचाच आहे, वारंवार येत राहिलात तरी आम्हाला आनंद. कशा आहात?
मी खूप मजेत आहे आणि परत एकदा धन्यवाद प्रेक्षकांचा पण आणि तुमचा पण की इतका प्रतिसाद मिळाला आहे. अजूनपर्यंत मलाही फोन येत आहेत, तुम्हालाही येत आहेत आणि हो, हो. सगळ्यांचं लाईफ चेंज झालं आहे अशा बऱ्याचशा कमेंट्स आहेत. सो बरोबर. आय एम फीलिंग व्हेरी हॅपी आणि म्हणूनच 2026 कसं मॅनिफेस्ट करावं हा विषय जेव्हा तुम्ही मला सांगितलं की मला वाटलं नाही आपण हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि दिलंच पाहिजे त्यांचं आयुष्य सुंदर व्हावं म्हणून. तर तुम्ही मला ती संधी दिलीत, परत एकदा बोलवलं, त्यासाठी मनापासून आभार सर. बरोबर. सरळ मी पहिल्याच प्रश्नाकडे येतो मॅम. आपला मधला काळ अत्यंत सोनेरी गेलेला आहे. तुमची ग्रोथ म्हणजे इथून इथपर्यंत गेलेली आहे. स्वतः तुम्ही मॅनिफेस्ट करता आणि मला तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण हेच आहे की मी तुमची ग्रोथ पाहतोय डोळ्याने. Yes. कारण काय होतं की एखादा व्यक्ती ग्रोथ अशा पद्धतीने करा हे सांगणं आणि स्वतः ग्रोथ करून दाखवणं ह्यात फार जमीन आसमानचा फरक असतो आणि तुमची ग्रोथ डोळ्याने बघताना आनंद होतो आणि तशीच तुम्ही इनपुट्स देऊन या प्रेक्षकांची सुद्धा ग्रोथ व्हावी अशी अपेक्षा करतो आणि पहिला प्रश्न विचारतो की 2026 आपण आता समजा तोंडावरती आहे. काय पद्धत असते एखादी गोष्ट मॅनिफेस्टेशन करण्याची किंवा कशा पद्धतीने मॅनिफेस्ट केलं पाहिजे? मॅनिफेस्ट करणं म्हणजे स्वतःवर आणि युनिव्हर्सवर विश्वास असणं. फर्स्ट तुमचा जर फेथ असेल, ट्रस्ट असेल, तरच तुम्ही या गोष्टीमध्ये या. हा शब्द तुमच्याचपर्यंत आला आहे मॅनिफेस्टेशन किंवा हा पॉडकास्ट तुम्ही बघत आहात किंवा याच्याशी रिलेटेड बुक तुम्ही वाचतायत किंवा याच्याशी रिलेटेड तुम्ही व्हिडिओज बघतायत 10 सेकंदाचे, 20 सेकंदाचे, रील्स बघतायत किंवा पॉडकास्ट बघतायत. म्हणजे तुमचं लाईफ चेंज होण्यासाठी युनिव्हर्स तुम्हाला मदत करायला सज्ज आहे, तयार आहे, असाच याचा अर्थ होतो. एक साईन आहे थोडक्यात. दिस इज द साईन ऑफ युअर सक्सेस अँड लाईफ ऑफ युअर ड्रीम. तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे जगावं हे होण्यासाठी युनिव्हर्स तुम्हाला सिग्नल देत आहे. बरोबर. असंच कोणीही बघत नाहीये. करोडो अब्जो लोकांमध्ये जर तुम्ही बघतायत, जे प्रेक्षक बघतायत किंवा ज्यांना उत्सुकता आहे जाणून घेण्याची, मीन्स व्हॉट की तुमच्यासाठी रोडमॅप युनिव्हर्स तयार करत आहे. मी तर फक्त एक माध्यम आहे बरोबर. आणि जर तो तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर त्यावर विश्वास ठेवणं पूर्ण 100%. जसं आपल्या आईवर आपला विश्वास असतो बरोबर. तसाच विश्वास तुम्ही तुमच्या ध्येयावर ठेवणं आणि युनिव्हर्सवर ठेवणं म्हणजे मॅनिफेस्ट होणं, असं याला मी सहज सोप्या भाषेत सांगू शकते. ठीक आहे. आता आपण जसं सुरुवातीला सांगितलं की हे खूप सुंदर वाक्य बोललात मॅम की जर तुम्ही हा पॉडकास्ट बघताय तर समजून जा की युनिव्हर्सने तुम्हाला साईन दिलेलं आहे, बाबा तुझी लाईफ चेंज करण्याची वेळ आलेली आहे. बरं, पहिली पायरी काय 2026 मला मॅनिफेस्ट करायचं असेल तर पहिली स्टेप की आत्ता मी काय केलं पाहिजे? जर तुम्हाला 2026 तुमच्या मनाप्रमाणे मॅनिफेस्ट करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा कामाला लागावं लागेल. कामाला लागणं म्हणजे जाऊन विटा उचलणं नाही, तर आधी तुमच्या मनावर काम करणं, मनावर ताबा मिळवणं आणि आहे त्या गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड देणं, ही पहिली गोष्ट करायची आणि फोकस्ड ॲक्शन घ्यायचे आहेत. 100% 2026 तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला मॅनिफेस्ट होणार आहे. ओके. फोकस्ड ॲक्शन खूप गरजेचे आहेत. फक्त ठरवणं नाही, तर ते करण्यासाठीच्या अलाइनमेंट्स असतात, त्या एकदा जमल्या म्हणजे मॅनिफेस्टेशन जमलं. हे खूप सुंदर गोष्ट बोललात मॅम. काय होतं बऱ्याचदा आता ठीक आहे आत्तापर्यंत जे झालं ना ते झालं, परंतु स्वतःला दोष देऊ नका. आत्तापर्यंत आत्ता जे तुमच्याकडे आहे त्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा आणि आता जे पाहिजे त्याच्यासाठी पुढे पावलं उचला आणि ते ग्रॅटिट्यूड म्हणजे आहे त्याच्यासाठी थँक्यू आणि आता मला 2026 मध्ये हे करायचं आहे, मग कसं काय करायचं ते फार महत्त्वाचं आहे. बरं, मी काय म्हणतो की बऱ्याचदा काय होतं की आपण 2026 जसं मी सुरुवातीला इंट्रोमध्ये सांगितलं हे मी स्वतः रिलेट करतो, प्रत्येकजण रिलेट करेल. काही ना काही एक नवं स्वप्न घेऊन आपण नवीन वर्षात नवीन वाढदिवसाच्या नंतर एक पाऊल ठेवत असतो, रिझोल्युशन्स करत असतो की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, पण बऱ्याचदा होत नाही. काय प्रमुख कारण असतील बरं की हे पूर्ण होत नाही आपले रिझोल्युशन्स? सर, आपण खूप डेस्परेट होणं हे एक प्रमुख कारण आहे आणि विश्वास नसणं त्या गोष्टीवर हे दुसरं कारण आहे. किंवा चालढकल करणं, खूप प्रोकास्टिनेट करतो आपण. आज आपण रिझोल्युशन केलं आणि उद्या केलं, परवा केलं, 2 दिवस तुम्ही काम करताय, तिसऱ्या दिवशी म्हणतायत की इट्स ओके, आपण आज झोपून राहिलं तरी चालणार आहे, आज आपण काम नाही केलं तरी चालणार आहे किंवा होईल, करू, अशा स्वरूपातली जी उत्तरं असली तर आपल्याला मॅनिफेस्ट होणं अवघड आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तुमच्या इमोशन्स, फिलिंग्स आणि तुमच्या ऍक्शन अलाइन असायला हव्यात. तुम्हाला युनिव्हर्स द्यायलाच बसला आहे, प्रत्येक एक गोष्ट तुमच्यासाठी आहे. क्वांटम फिजिक्स तेच सांगतं की जे तुमच्या मनात आलं ते ऑलरेडी पॅरलल युनिव्हर्समध्ये तुमच्यासाठी आहे, फक्त ते तुम्हाला घ्यायचंय. पण ते घेण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. मग ते लाईन ऑफ ऍक्शन असेल, अलाइनमेंट विथ युअर थॉट्स असेल, तुमचे विचार कसे आहेत, तुम्ही जे स्वप्न बघताय त्याच्यासोबत ते मॅच होत आहेत का, काहीतरी तुम्हाला मिळवायचं आहे पण मग त्याच्यासाठी काहीतरी रोडमॅप असेल, तुम्ही काय मनात
स्वप्न घेऊन ते स्वप्न बघितलं आहे की तुम्ही काय ॲक्शन घेणार आहात. हम्म. करोड रुपये तर कमवायचे आहेत, पण मग त्यासाठी काहीतरी रोडमॅप असेल, ब्ल्यूप्रिंट असेल, तुम्ही काहीतरी मनात ठरवलं असेल ना. 1 करोड कमवणं इतकं सोपंही नाही आहे, हम्म. अवघड अजिबात नाही आहे. हम्म. पण एवढं सोपं नाही आहे की आपण फक्त लिहिलं आणि होईल. हम्म. त्यासाठी आपल्याला काहीतरी ॲक्शन्स घ्याव्या लागतील. हम्म. सो त्या ॲक्शन, फीलिंग्स आणि इमोशन्सची अलाइनमेंट विथ युअर थॉट्स, यू कॅन गेट एव्हरीथिंग. हम्म. जर तुम्ही हे सगळं मॅनिफेस्ट करण्यासाठी हम्म. काय मागत असाल तर ते आहे तुमच्या विचारांची फोकस्ड ॲक्शन. वा, खूप छान. हे जरा थोडं डिटेलमध्ये बोलूयात. मला असं वाटतं की बऱ्याचदा लोक कुठे चुकतात किंवा त्यांचं मॅनिफेस्टेशन, बोलूयात. अफर्मेशन पूर्ण का होत नाही, तर एक तर थिंकिंग आणि त्याच्यानंतर त्यांची ॲक्शन आणि त्याच लाईनवरती त्यांचं इमोशन. ह्या 3 गोष्टी जरा समजावून सांगा मॅम. कसं होतं सर, प्रत्येकाला नवीन वर्ष आलं म्हणजे काय वाटतं की आपण काहीतरी वेगळं करणार आहोत. आपल्याकडे खूप आयडियाज असतात, खूप लोकांचं बघून आलेलो असतो. एखादी चहाची टपरी टाकली आणि तो श्रीमंत झाला, कुणीतरी वडापावची गाडी टाकली आणि तो श्रीमंत झाला, एखाद्या व्यक्तीला कंपनीकडून कार मिळाली, राहायला घर मिळालं, किंवा आपण बिझनेस करत असू तर मग कुणीतरी एकदम बूम चाललंय. परंतु त्या व्यक्तीची त्यामागे मेहनत असते, बरोबर. त्याची थॉट प्रोसेस असते, खूप गोष्टी असतात जे तुम्हाला सक्सेसफुल व्हायला हेल्प करतात. त्यातलं फर्स्ट म्हणजे तुमचे विचार आहेत. तुम्ही तुमचे विचार कसे करता आहात, तुम्ही अलाईन आहात की नाही, तुम्ही जे विचार करत आहात ते एक्झॅक्टली तुमच्या गोल सोबत मॅच होत आहेत की नाही. पहिल्यांदा पर्पज काय आहे माहिती नाहीये, कशासाठी करायचंय ते माहिती नाहीये, व्हाय हाऊ क्लिअर नाहीये, का करायचंय, कशासाठी करायचंय, फक्त पाहिजे आहे. पण ते का हवंय हे जर तुमच्या सबकॉन्शियसला माहिती असलं 100% ते तुम्हाला मॅनिफेस्ट होणार आहे. परंतु ते बऱ्याचदा माहिती नसतं, कारण विचार लॅक ऑफ माइंड असतो. फक्त कुणाचं तरी बघून करायचं असतं. तुम्हाला आतून तुमचं इंट्युशन काय आहे, तुम्हाला आतून काय वाटतंय, तुमचा इनर व्हॉइस तुम्हाला काय सांगतोय, हे खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जे बोलता ते तुम्हाला 100% मॅनिफेस्ट होतं. परंतु तुम्हाला काय मॅनिफेस्ट होतं, सगळ्यात महत्वाचं जे तुम्ही आहात ते, जे तुम्ही मागता ते मॅनिफेस्ट नाही होत. तुम्ही जे आहात ते मॅनिफेस्ट होतंय ना. मग तुम्ही स्वतःला कसं ठेवलं पाहिजे, ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या गोष्टी तुमच्या मार्गावर आहेत, किंवा तुम्ही ते मिळवण्यासाठी सज्ज आहात, किंवा तुम्ही ते घेण्यासाठी कॅपेबल आहात, हे तुमचं आधी थॉट प्रोसेस असणं गरजेचं आहे. तुमच्या विचारांमध्ये अबंडन्स असणं गरजेचं आहे, मग त्या गोष्टी तुमच्याकडे येणार आहेत. बरोबर. सगळ्यात आधी येतात विचार. आपण एकतर कुठलाही विचार एकतर आपण बघतो, ऐकतो किंवा फील करतो. कुठलाही विचार तुम्ही डीपमध्ये याच्यावर सर्च करू शकतात की आपण विचार असाच करत नाही. एकतर तुम्ही काहीतरी ऐकलेलं आहे म्हणून तो विचार मनात आलाय, बरोबर, किंवा तुम्ही बघितलेलं आहे म्हणून विचार आलाय, किंवा तुम्ही ते फील केलंय. प्रेम आपण फील करतो, बरोबर. राग आपण फील करतो. श्रीमंत व्हायचंय, स्क्रीनवर कुणाला तरी श्रीमंत झालेला बघितलेला आहे, प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीला बघितलेलं आहे, कुणाला तरी ऐकलंय की तो व्यक्ती श्रीमंत झाला आहे. पण फक्त ते ऐकून बोलून आपण विचार करतो, परंतु त्या विचारांना प्रोसेस करणं म्हणजे तुमची ॲक्शन आहे. समजा तुम्हाला काहीतरी मिळवायचंय, समजा आपण बघूयात की या वर्षात 2026 मध्ये तुम्हाला करोडपती व्हायचंय किंवा तुमच्या फील्डमध्ये मास्टर व्हायचंय. परंतु जर मास्टर व्हायचंय तर मग त्यासाठी तुमचं प्लॅन ऑफ ॲक्शन लागणार आहे. तुम्ही काय शिकत आहात, काय नवीन तुम्ही स्वतःला अपग्रेड केलंय. आपल्याला फोन अपग्रेड लागतो, आता कुठला आलाय, आयफोन 17 आलाय, 17 प्रो आलाय, ते घ्यायचे आहेत, बरोबर आहे की नाही. गाडी नवीन आली की घ्यायची आहे, घर आपल्याला चेंज करायचं आहे, सगळं अपग्रेडेड पाहिजे. पण आपण स्वतः किती अपग्रेड आहोत याचाही विचार केला पाहिजे. समोरचा आपला बॉस आपली सॅलरी वाढवावी असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं, परंतु तो सॅलरी का वाढवणार आहे, आपण जे रोज करतोय तेच करू तर आपल्याला जे रोज मिळतंय तेच मिळणार आहे. बरोबर. तुम्हाला वेगळं हवं असेल तर तुम्ही स्वतःमध्ये नवीन इन्व्हेन्शन करा, 1% बेटर व्हा. या 2026 मध्ये रोज 1% बेटर व्हा स्वतःपेक्षा. कंपॅरिझन जिथे तुम्ही करत असाल स्वतःचं दुसऱ्यासोबत तर ते चांगल्या गोष्टींसाठी करा. आयदर करूच नका. स्वतःला स्वतःसोबत कम्पेअर करा, स्वतःसोबतच कम्पीट करा. आपली स्पर्धा आपल्याशी आहे, जगाशी अजिबात नाही. कुणाला काहीही घेणं देणं नाहीये. तुम्ही किती कमवता आहात, तुम्ही कशा गाडीत फिरता आहात, किंवा तुम्ही कुठला फोन वापरता आहात, वापरतायत की नाही आहेत, किती पैसे तुमच्याकडे आहेत, घेणं देणं नाही. तुम्ही त्यांच्याशी कसे बोलत आहात, तुम्ही कुणी भेटल्यावर तुम्हाला आनंद होतोय का, तुमच्या एक्सप्रेशन्स कशा आहेत, यावर लोक तुम्हाला जज करतात. कुणीही तुम्ही श्रीमंत असू दे गरीब असू दे आपल्याकडचं वाटून देत नाही.
फक्त तुम्ही विचार देऊ शकता तर ते पॉझिटिव्ह द्या लोकांना. हम्म. परंतु हे शो ऑफ करायला जे आपण जगतो ना, ते जगणं बंद करून हम्म. रियालिटी चेक करा की आपण नेमकं अजून कुठे आहोत, हम्म. आपल्याला किती अजून इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. हे फारसं लोकांना ऐकायला आवडत नाही हम्म. की इम्प्रूव्हमेंट, पण जर इम्प्रूव्हमेंट केली नाही तर सक्सेस मिळत नाही. हम्म. तुमच्या ॲक्शन, तुमचे विचार आणि तुमच्या इमोशन्स ज्या वेळेला तुम्ही प्रॉपर अलाइन करतात, इमोशन्स म्हणजे तुमच्या फ्रिक्वेन्सी, ज्या बरोबर. फ्रिक्वेन्सीमुळे तुम्हाला सगळं अट्रॅक्ट होतं. जसा खोटा खोटा मूवी बघून आपल्याला खरं खरं रडायला येतं, हम्म. तसं तुम्ही जरी खोटं सांगितलं आज तुमच्याकडे पैसा नाही पण येणार आहे, हम्म. परंतु येणार कुठून आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. ॲटलिस्ट काहीतरी रोडमॅप असेल की हां मी आज बिझनेस टाकणार आहे. कसला? समजा एक छोटीशी हॉटेल सुरू करणार आहे. हम्म. मग त्याच्यासाठी जागा बघितली आहे का? पैसा नसेल तर कोणी पार्टनर बघितला आहे का? कोण तुमच्याकडे काम करणार आहे, किंवा तुम्हाला किती डिशेस बनवता येतात, किंवा तुमच्या याला टेस्ट असणार आहे का? तुम्ही ऑथेंटिक फूड सर्व करणार आहात का? तुमची USP काय असणार आहे? हम्म. काय तुम्ही लोकांना देणार आहात? का लोकांनी तुमच्याकडे यावं? हा मार्केट सर्वे असणं गरजेचं आहे. बरोबर. विदाऊट मार्केट सर्वे तुम्ही काहीही करा, कुठलाही बिझनेस करा, तो फ्लॉप होणार आहे. हम्म. परंतु ॲटलिस्ट थोडी तयारी करून उतरा. हम्म. यश तुमचंच आहे. म्हणजे तुमच्या ॲक्शन्स, इमोशन्स आणि थॉट्स अलाइन केले की 2026 हे तुमचं तुमचंच सर्वस्वी तुमचंच आहे आणि तुमच्या सगळ्या विशेष कंप्लीट करणार आहे. वा, खूप सुंदर, खूप छान. म्हणजे लोक आत्ता मध्ये जे तुम्ही बोललात, लोक श्रीमंत दिसण्यासाठी काम करत आहेत, असण्यासाठी काम करत नाही. Yes. लोकांना दाखवण्यामध्ये ते जास्त जास्त बिझी आहेत. busy आहे. आणि होणं आणि असणं, दाखवणं यात फार फरक आहे. तर स्वतःला फेक करू नका. म्हणजे उगीच लोकांना दाखवण्यासाठी स्वतः फेक करू नका. तर ते मनातून त्या इमोशन सहित ते आलं पाहिजे. काय हाच होतं सर, त्याच्यावर. बऱ्याचदा लोक मुखवटे घेऊन फिरत असतात. हम्म. बघा, मुखवटा लावणं गरजेचं आहे. आपण ऑफिसमध्ये घरच्यासारखं वागू शकत नाही, नाही. घरी ऑफिससारखं वागू शकत नाही. हम्म. परंतु ते मुखवटे घेत असताना आपण स्वतःला हरवत नाहीये ना, ही गोष्ट चेक करणं पण गरजेचं आहे. बरोबर. की आपण मुखवटा घातला आहे पण तो तिथल्या तिथे सोडून येणं गरजेचं आहे. जर तुम्ही ऑफिससारखं घरी वागायला लागलात, घरच्यासारखं ऑफिसला वागायला लागलात, तर ना बॉस ॲक्सेप्ट करणार आहे ना बायको किंवा नवरा. बरोबर. मीन्स वॉट की प्रत्येक ठिकाणचे काहीतरी इथिक्स आहेत, काहीतरी गोष्टी आहेत, मॅनर्स आहेत, एटिकेट्स आहेत. प्रत्येक एक गोष्ट शिकणं, लोक म्हणतात मॅनर्स एटिकेट्स काय शिकायचेत? हॉटेलमध्ये जाऊन कसं बसायचंय काय गरजेचं आहे? पैसे देतोय ना आपण. हम्म. तुम्ही पैसे जरी देत असलात तरी आपण सोसायटीमध्ये राहतो, आपल्याला सगळे जज करतात, आपल्याला बघतात, हम्म. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि तुम्ही तर लोकांना दाखवण्यासाठीच करतायत ना सगळं. हम्म. असं नाहीये काही की काहीतरी वेगळं करतायत. हम्म. हॉटेलला जरी जातोय आपण तरी बऱ्याचदा आपण खूप रेअरली आपण असं जातो की भूक लागली आहे फॅमिलीसोबत. हम्म. बऱ्याचदा आपल्याला फोटो काढून स्टेटसला टाकण्यासाठी पण हॉटेलला जातो. मग तो कसा ठेवायचा, स्पून, प्लेट कशी घ्यायची, टिश्यूज, म्हणजे इतकं डीप नॉलेज असलं तर तुम्ही 100% श्रीमंत होणार आहात. प्रत्येक एक गोष्ट शिकावी लागते सर, कोणी लहानपणापासून शिकून येत नाही, पण शिकल्यावर 100% श्रीमंत होता येतं. हम्म. ही गोष्ट मात्र नक्की. नक्की आहे. मॅनिफेस्टेशन म्हणलं, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणलं की लोकांना वाटतं फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग. म्हणजे तुम्ही आता काहीतरी लिहा, विषय सोडून द्या, हे फक्त पुरेसं नाही. येस, बरोबर आहे. आत्तापर्यंत आपली जी चर्चा झाली ते लोकांना काय वाटतं की आता समजा मी पॉझिटिव्ह थिंकिंग करतोय, मला 1 करोड पाहिजेत, मला अमुक एक कार पाहिजे, एक असा बंगलो पाहिजे, ठीक आहे, तेवढा विचार, पण त्याला लागून तो कसा येईल याचा एक रोडमॅप असला पाहिजे आणि त्याचे इमोशन्ससुद्धा त्याच्यासोबत मॅच 100%. असले पाहिजेत. इथं लोक चुकतात. बरोबर, ठीक आहे. तर याच्या पुढे मला असं वाटतं की काय होतं की अफर्मेशन, आता आपण गेलो की अफर्मेशन केले पाहिजेत आणि थिंकिंग, पण मुळात लोकांना अफर्मेशन, मॅनिफेस्टेशन करायचे कसे हेच माहीत नसतं. त्याची काही टेक्निक असेल, असं तुम्ही त्याच्यातले मास्टर आहात, तर मला ती तुम्हाला विचारायला आवडेल की मॅनिफेस्टेशन म्हणजे लोकांना वाटतं की मला हे पाहिजे असा विचार करणं म्हणजे मॅनिफेस्टेशन, परंतु त्याचा एक फॉर्मॅट आहे. बरोबर, त्याचा Yes. एक फॉर्म्युला आहे, त्याची एक पद्धत आहे. तर ही काय असते, म्हणजे ॲक्च्युअल मॅनिफेस्टेशन अफर्मेशन कसं असतं, कसं असायला पाहिजे? डेफिनेटली. आपण ज्या वेळेला विचार करतो एखाद्या गोष्टीचा की आपल्याला ती हवी आहे, तर आपण मनातल्या मनात बोलत असतो की ही गोष्ट मला हवी आहे, पण परत आपण लगेच तिथे डाऊट घेतो बरोबर, की काय येईल माझ्याकडे, मला 1 करोड कमवायचे आहेत, पण कुठून येणार आहेत? म्हणजे काय झालं की ॲट ए टाइम तुम्ही 2 सिग्नल युनिव्हर्सला देताय, बरोबर, पाहिजे आहे आणि मी Doubt कॅपेबल पण नाहीये. जर हे 2 सिग्नल तुम्ही ॲट ए टाइम देत असाल तर कसं मॅनिफेस्ट होणार आहे, देव जाणे. मग ज्या वेळेला तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं असेल तर ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला स्वतःवर विश्वास असणं,
मग युनिव्हर्सवर असणं, आणि तिसरा म्हणजे तुमच्या फोकस्ड ॲक्शन असणं. बरोबर. आणि ते फोकस कधी राहतात, ज्या वेळेला तुम्ही ते स्क्रिप्टिंग करतात, लिहून काढतात. पण लिहिण्याची सुद्धा एक पद्धत आहे तीच जाणून घ्यायला आवडेल. जी तुम्ही वापरली की 100% तुम्हाला श्रीमंत होता येतं, आयदर तुमच्या सगळ्या विशेष कंप्लीट करता येतात. बर. सो आपण 3 विशेष जर आपल्याला समजा मॅनिफेस्ट करायचे आहेत बरं. 1-2 महिन्याच्या याच्यात, आपल्याला खूप सारे विशेष असं आपण आता एक एक्झाम्पल घेऊयात. 2026 साठी करतोय, तर 2026 मध्ये मला एक असा बंगलो किंवा एखादी कार आणि 1 करोड रुपये पाहिजेत. तर आता समजा ह्या 3 विशेष माझ्या आहेत फॉर एक्झाम्पल, तर मी कशा पद्धतीने लिहिल्या पाहिजे, त्याची स्क्रिप्टिंग कशी असली पाहिजे? सो जर असं वाटत असेल की तुमचं 2026 मध्ये घर असावं, गाडी असावी आणि बँक बॅलन्स तुम्हाला हवा बरोबर. तेवढा असावा, मग तो हां. किती असू दे, 50 लाख, 1 करोड, 20 लाख, 40 लाख. ओके. तुम्ही सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक विश 10 वेळा लिहायची. फक्त 3 विशेष घ्या. मी म्हणते खूप आपल्याला अचीव करायचं असतं, पण आपल्याला सवय आहे मग ती एक ना धड भाराभार चिंध्या करण्याची. बरोबर. सो आपण एका वेळेला जर मल्टिपल विशेष मागितल्या तर आपलं माइंड आधीच डिस्टॉर्टेड आहे, बरोबर. तो डायव्हर्ट लगेच होतो. सो जर असं वाटत असेल तुम्हाला की स्पेसिफिक विशेष कंप्लीट व्हाव्या, तर पहिल्यांदा 3 विशेष कुठल्याही घ्या आणि त्या 10 वेळा लिहायच्या आहेत 2 महिन्यासाठी, रोज सकाळी 10 वेळा 1 विश लिहायची. उठल्याबरोबर लिहा, आंघोळ करून लिहा, पण सकाळी लिहून बाहेर निघा. बऱ्याचदा आपण घरी नसतो, आपण कामावर जातो, नोटबुक अवेलेबल नसते किंवा आपण मीटिंग्समध्ये बिझी होऊन जातो आणि मग आपलं राहतं. सो ते सकाळी 3 विशेष 30 वेळा लिहायचे आहेत. मीन्स व्हॉट, 10 टाइम्स ईच. हे असं 2 महिन्यापर्यंत करा. बघा तुम्ही ज्या वेळेला आपण लिहितो, स्क्रिप्टिंग ही अगदी स्ट्रॉंगेस्ट टेक्निक आहे मी म्हणेल, ज्यामध्ये तुमचे डोळे, तुमचा हात, तुमचा मेंदू, तुमचं हृदय आणि तुमचे सगळे जे पार्ट्स आहेत, पंचज्ञानेंद्रिय त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा ते मनातल्या मनात बोलत असतात, डोळ्यांनी ते बघत असतात, हातांनी लिहित असतात आणि मेंदू विचार करत असतो आपण. सो म्हणजे सगळ्या फिलिंग्स त्यात ऍड होतात आणि ते मॅनिफेस्ट होतं. का? कारण आपण ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला आपले सगळे सेन्सेस अलाइन आहेत, बरोबर, त्याच गोष्टीचा विचार करत आहेत. इतर वेळेला काय होतं, आपण ज्या वेळेला चॅन्टिंग पण करतो तर मनात वेगळे विचार येतात, डोळे काहीतरी वेगळं बघत असतात, कान काहीतरी वेगळं ऐकत असतात, हात वेगळं काम करत असतात. मीन्स व्हॉट की तुम्हाला जे हवंय ते लवकर मॅनिफेस्ट होऊ शकत नाही किंवा होईल पण ते लेट होईल. परंतु ही जर तुम्ही टेक्निक केली, स्क्रिप्टिंग फॉर 2 मंथ्स, 60 दिवसापर्यंत लिहायचंय, 10 वेळा 1 विश, 3 विशेष मिनिमम किंवा मॅक्झिमम 3 करू शकतो. मिनिमम 1, मॅक्झिमम 3. ओके. सो असं केल्यावर 60 दिवसानंतर प्रेक्षकांना टाकायला सांगा कमेंटमध्ये, नक्की त्यांच्या विशेष पूर्ण झालेले असणार आहेत. आणि 1 डिसेंबर पासून सुरू करा, म्हणजे 2026 तुम्हाला हवं ते सगळं देऊन जाईल. मग कसं देऊन जाईल, तर तुमच्याकडे काहीतरी आयडियाज पॉपअप होतील, काहीतरी कुठला तरी इन्व्हेस्टर डाउनलोड होईल अचानक, बरोबर की नाही. परत तुम्ही व्हायरल व्हाल जर तुम्ही काही कंटेंट क्रिएटर असाल किंवा काहीतरी तुमचं डिजिटल फील्डशी रिलेटेड असेल किंवा तुमचा बिझनेस असेल, तर त्याला मग इन्व्हेस्टर मिळणार किंवा क्लायंट्स मिळणार, क्लायंट बेस वाढणार, तुमची ट्रस्टवर्दीनेस जो आहे तो वाढणार आहे, तुमचे प्रोडक्ट्स विकले जाणार किंवा खूप गोष्टी आहेत ज्या रिलेटेबल, ज्या अपॉर्च्युनिटीज तुम्ही आतापर्यंत शोधत होतात आणि मिळत नव्हत्या. मी जसं म्हटली की मॅनिफेस्टेशन पॉडकास्ट तुमच्या समोर आला आहे, म्हणजे तुम्ही अलाइनमेंट करा असा युनिव्हर्सचा तुम्हाला सिग्नल आहे. सो जर तुम्ही ते अलाइन केलं प्रॉपर, 100% तुम्हाला हवं ते मिळणार आहे. त्यासाठी मग तुम्ही ही स्क्रिप्टिंग मेथड, जी की खूप प्रभावी आहे, वापरू शकतात. 60 दिवसात तुम्हाला हवे ते रिझल्ट मिळणार आहेत. मी म्हणत नाही की 60 दिवसात तुमचा बँक बॅलन्स 1 करोड होईल, तुम्ही गाडी घ्याल किंवा घर घ्याल, परंतु 60 दिवसात तुम्हाला गाडी, घर आणि करोड रुपये मिळवण्याचं सायन्स मात्र मिळून जाईल. कारण मॅनिफेस्टेशन हे सायन्स आहे, भानामती नाही, कुठला जादूटोणा नाहीये. हे फक्त तुमच्या विचारांचं सायन्स आहे. तुमच्या विचारांवर अवलंबून असलेल्या गोष्टी तुमच्याकडे मिळतात. क्वांटम फिजिक्स हे एक सायन्स आहे, ज्यामध्ये ऑलरेडी तुम्ही मागितलेल्या विशेष आहेत आणि त्या कुणाच्या फुलफिल होणार आहेत, ज्यांनी ऑलरेडी त्यावर काम केलेलं आहे. बरोबर. तुम्हाला काम करणंही तेवढंच गरजेचं आहे. कारण लॉटरी जरी जिंकायची ना, तर लॉटरीचं तिकीट काढावं लागेल ना. फक्त लॉटरी मला लागायला पाहिजे, मी घरी बसलोय मला लॉटरी लागायला हवी, तिकीटच नाही घेतलं तर कशी लॉटरी लागणार आहे. ऍक्शन काहीतरी तर करावी लागेल. मला जॉब हवाय, जाऊन इंटरव्ह्यू द्यावंच लागणार आहे. बिझनेस वाढवायचा आहे, दुकान उघडून बसावं लागणार आहे. सगळंच युनिव्हर्स नाही करणार, तुम्हाला चॅनल्स ओपन करून देईल, अपॉर्च्युनिटीज देईल, पण त्या घ्यायच्या की सोडायच्या हे तुमचं तुम्ही ठरवा. बरोबर. सगळं द्यायला आपल्यासाठी युनिव्हर्स बसलेला आहे, तयार आहे. हे ब्रह्मांड
आपला प्रत्येक शब्द ऐकतो. आपण स्वतः ब्रह्मांड आहोत. मी तर म्हणते अहम ब्रह्मास्मी. तुझ्या आत सगळं आहे, शोधता येत नाहीये. आपल्याला सगळं जग शोधता येतंय. बाहेर आपण मंगळापर्यंत जाऊन आलो, परंतु स्वतःच्या आत काय चाललंय कळत नाही. सेल्फ टॉक सगळ्यात चुकीच्या, निगेटिव्ह, काय बोलावं ते कळत नाही. आपण इतरांशी बोलण्याच्या ऐवजी स्वतःशी खूप जास्त वेळ बोलत असतो आणि 100%तली 95% निगेटिव्ह सेल्फ टॉक असते आणि त्यामुळे निगेटिव्ह रिझल्ट लाईफमध्ये मॅनिफेस्ट होतात. मग बरेच लोक म्हणतात, मॅम तुम्ही तर सांगतात की असं होईलच तसं होईलच, का झालं नाही? तर मॅडमच्या सांगण्याने काही होत नाही, तुमच्या विश्वासाने होतं आणि तुम्ही किती ट्रस्ट ठेवतायत आणि किती मनापासून करतायत त्यावर तुम्ही ऍक्शन काय घेतायत. तुमच्या इमोशन्स खरंच कनेक्ट आहेत का? त्या खोट्या असू दे खऱ्या असू दे, इमोशन्स जिथे कनेक्ट होतात ते तुम्हाला मिळतं. कारण तुम्हाला काय मिळतं, जे तुम्ही आहात, जे तुम्ही मागतात ते मिळत नाही. अगेन आय रिपीट दिस सेंटेन्स बिकॉज इट इज IMP सेंटेन्स, की तुम्हाला जे हवंय तसं बना. श्रीमंत व्हायचंय, श्रीमंत फील करा. लगेच आयफोन घ्यायचा नाहीये किंवा कर्जावर गाडी घेऊ नका, परंतु आतून फील करा की माझ्याकडे रेंज रोवर आहे, माझ्याकडे iPhone 17 आहे, माझं स्वतःचं घर आहे, माझा बिझनेस सेटल आहे, आय एम विथ माय फॅमिली, आय एम व्हेरी हॅपी विथ माय ऑल कलिग्स अँड बॉस. काय तुमच्याकडे असेल त्या सगळ्यासाठी ग्रेटफुल राहा, थँक्यू म्हणा. आणि ते प्रेझेंट टेन्समध्ये असणं गरजेचं आहे की ऑलरेडी मिळालंय असं समजा. आता आपण थोडंसं आत्ता जसं उदाहरणच घेतलंय की मला समजा 2026 मध्ये गाडी पाहिजे, कार पाहिजे. मी एक असं विचार केला की आता मला 2026 मध्ये एक कार घ्यायची आहे. आपण एक उदाहरण घेऊया, किया सोल्टस सारखी एखादी कार घ्यायची आहे. काय लिहायचं वाक्य मला बनवून सांगा बरं प्रेक्षकांसाठी. अर्थातच हे तुमच्या कोर्सेसचं आहे, पण प्रेक्षकांसाठी नाही नक्कीच सांगू शकते मी. आपल्याला कार घ्यायची आहे, परंतु ती कार आपल्याला का घ्यायची हे आधी स्वतःला विचारा. बरं ती फॅमिलीसाठी घ्यायची आहे, तुम्हाला कमर्शियल यूज साठी घ्यायची आहे, स्टाईल मारण्यासाठी घ्यायची आहे, ते आपला प्रत्येकाचा वेगळा पार्ट झाला. मग तुमच्याकडे आज डाऊन पेमेंटसाठी पैसे आहेत का? जर नसतील तर ते कुठून येणार आहेत? हा सगळा मनात आधी विचार करा. बरं नसेल, पैसाही नसेल, पण तुम्हाला घ्यायची, पॅशनेटली कार घ्यायची, मग ती कार कुठल्या कंपनीची असायला हवी, कुठल्या शोरूम मधून तुम्ही आणणार आहात, कलर कुठला हवा, एवढं सगळं एकदा लिहून काढायचं डिटेलमध्ये. आणि एकदा लिहून काढायचं डिटेलमध्ये सगळं, त्याचं डिस्क्रिप्शन, आणि ते व्हिज्युअलाइज करायचं. रोज उठल्याबरोबर बघायचंय की माझ्या कारमध्ये माझी व्हाईट कलरची रेंज रोवर आहे, मी त्यामध्ये बसलेली आहे, मी माझ्या फॅमिली सोबत लॉंग ड्राईव्हला चाललेली आहे. सगळ्यांना खूप आनंद झालाय की मी एवढी महागडी कार घेतली आहे आणि सगळ्यांना मी त्यात बसवून फिरवत आहे. आम्ही आनंदाने प्रवास करत आहोत आणि सगळं डेट फ्री आहे. म्हणजे लोन नाहीये, कर्ज करून काहीच घेऊ नका, कारण ते कर्ज आपल्याला परत आयुष्यभर. बरं कर्ज घेणं वाईट नाहीये, पण तेवढं फेडण्याची आपली कॅपेबिलिटी आणि कॅपॅसिटी पण असते, किंवा तेवढे रिसोर्सेस पाहिजेत, रिसोर्सेस हवेत. मग हे असं सगळं एकदा काय करायचं आहे, लिहून काढायचं, एकदा डिटेल लिहायचंय. आज तुमच्याकडे पैसा आहे नाहीये डझंट मॅटर, तुम्हाला तुमची कॅपॅसिटी माहिती आहे की आपण कुठली कार घेऊ शकतो. मी रेंज रोवर जस्ट एक्झाम्पल दिलंय, तुम्ही हवी ते लिहू शकतात. इन डिटेल सगळं लिहायचं, त्या शोरूमला जाऊन व्हिजिट करायचं. ते काय तुमच्या मागे पळत येणार नाहीत लगेच, ठीक आहे. त्या गाडीचा फील घ्या, तिचं लेदर कसं आहे, त्यात बसून बघा तुम्हाला किती कम्फर्टेबल फील होतं, तुम्हाला काय वाटतं, किती छान आतून वाईब्स येतात. आणि हे सगळं बघितल्यानंतर, ते फील केल्यानंतर, ते डोळे बंद करून म्हणा की ही कार माझी आहे, ही लवकरच मी चालवून माझ्या गावाला नेणार आहे, मी फिरायला जाणार आहे, हे त्या कारमध्ये बसून तिथे बसल्याबरोबर म्हणा. आणि मग घरी या परत आणि त्या कारचं पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शन लिहा की त्यात किती एअर बॅग्स आहेत, कुठे आपण बसलो होतो, फॅमिली कुठे बसणार आहे, आपण कुठे जाणार आहोत, सनरूफ ओपन करून आपला मुलगा उभा राहणार आहे का, आपल्या गाडीचा नंबर काय असणार आहे. आणि हे सगळं लिहून झाल्यावर रोज सकाळी ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन इज युअर मॅनिफेस्टेशन. मग ते व्हिज्युअलाइज कसं करायचं की ते सगळं डोळे बंद करून आधी 5 मिनिटं शांत बसायचंय, मेडिटेशन. कारण मेडिटेशन म्हणजे काय की आपल्याला सगळं अलाइनमेंट, आपल्या ऑर्गनची अलाइनमेंट करतो, आपल्या विचारांची गती थांबवतो, जे की कुठे कुठे पळत जातात आणि आपल्याला त्यांचा पत्ताही लागत नाही. तर त्यांना थोडं शांत करण्यासाठी 5 मिनिटं फक्त डोळे मिटून बसायचं आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं. हे जे सगळं लिहिलंय एकदा लिहून तेवढ्यासाठी घ्यायचंय की आपल्याला ते बघता येईल. मग ते व्हिज्युअलाइज करा, डोळे बंद करा, बघा कुठली कार आहे, कलर कुठला आहे, तुम्ही बसलेले आहात, तुम्ही दूर चालले, तुम्ही फिरायला गेलेले आहात,
सगळेजण पूजा करतायत गाडीची, सगळ्यांना खूप आनंद झालाय. एवढं डिटेल ते रोज बघायचं आहे. ॲटलिस्ट 30 डेज, बर 30 दिवसाची टेक्निक आहे. पूर्ण 1 महिना बघा. हा डिसेंबरचा. ओके. जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये तुमची कार तुमच्या दारात असेल. वा. मग ती कुठलेही रिसोर्स बघा, आपली एवढी कॅपॅसिटीच नाहीये की आपण जज करू शकू युनिव्हर्सला की आपल्याला ती काय देऊन जाईल. एवढं आहे त्याच्याकडे देण्यासाठी आपल्यासाठी की आपली म्हणजे आपण खूप अक्षी थोडासा छोटासा डॉट असतो ना पूर्ण व्हाईट पेपरवर, तेवढीच आपली विश असते. ती किती म्हणजे की अब्जोचे असू दे नाही तर अब्जा म्हणजे कितीही रुपयांचे असू दे, एवढं त्याच्याकडे आहे देण्यासारखं. कारण एनर्जी आहे. मनी इज एनर्जी. त्याला फ्रिक्वेन्सी आहेत. तुम्ही जशा द्याल त्याप्रमाणे तुमच्याकडे ती येणार आहे. सो डाऊट न घेता आणि डेस्परेट न होता रोजच्या रोज ती व्हिज्युअलाइज करा. 100% तुम्हाला 30 दिवसाच्या आत काहीतरी पॉझिटिव्ह सिग्नल येईल आणि तुम्हाला ती गाडी घेण्यासाठी एकतर जे डाऊन पेमेंट आहे ते मिळेल किंवा कुणीतरी तुम्हाला ती गिफ्ट पण देऊ शकतं. होऊ शकते लग्नात हुंडा. हा नाही असं नाही, म्हणजे हा हुंड्यात पण देऊ शकतात. लाडका जावई असला तर गिफ्ट, किंवा बायको नवऱ्याला देऊ शकतो, नवरा बायकोला देऊ शकतो. तुम्ही फक्त विश करा. माझ्या एका स्टुडंटला कुठली घ्यायची होती कार मागे, नवीनच कार, सफारी ओके, XYZ समजा. नाही, सफारीच घ्यायची होती तिला. पण नवरा म्हटला एवढी महाग कार कशाला हवी आहे, आपण तर 3च जण आहोत. आणि नाही, पण तिने रोज लिहून काढलं. काहीतरी तबस्सुम म्हणून होती. ओके. सो तिने रोज लिहिलं की माझ्या दारात सफारी उभी आहे आणि आम्ही त्यात ड्राईव्ह करून चाललोय. 1 महिनाभर लिहिलं. तिच्या मिस्टरांना XUV 700 हवी होती, ती मिळाली नाही. त्यांनी सफारी घेतली. तिला हवा तोच कलर घेतला आणि तीच गाडी तिच्या दारात आली. म्हणजे तिने परत नाही सांगितलं की तुम्ही सफारी घ्या, पण तिने लिहिलं, तिने ते इमॅजिन केलं. ती म्हटली मॅम मी रोज बघायची की मी त्या गाडीत फिरतीये, बाहेर चालली, आणि मी बाहेर गेली की मला त्याच गाड्या दिसत होत्या. म्हणजे काय की तुमच्या मनात आलेला विचार तो सत्यात 100% उतरतो. फक्त तुमचा ट्रस्ट असणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यासाठी किती काळजीपूर्वक लिहितायत, किती मॅनिफेस्ट करण्यासाठी तुमचे ऑर्गन्स तयार आहेत, म्हणजे ते ऍक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे ना. नाहीतर 1 करोड देतायत, पण ते घ्यायचे कसे, ठेवायचे कुठे, वापरायचे कुठे हे जर नाही कळलं तर ते 1 करोड येऊन पण उपयोग नाही. मग ते 1 करोड आणि 1000 सारखे होतात आणि ते खर्च होतात. त्यातनं तुम्हाला आउटपुट काहीच मिळत नाही. बरं, लिहायचं कसं बरं वाक्य? म्हणजे बऱ्याच जणांचे प्रश्न मागच्याही पॉडकास्टमध्ये आहेत की काय होतं, आता फॉर एक्झाम्पल मी एक डोक्यात तारीख ठरवली. आता 2026 तर अख्खा 365 दिवसाचं आहे. ओके, मी एक तारीख ठरवली, समजा की 5 जून 6 जून अशा पद्धतीची एखादी तारीख ठरवली की त्याच्या आत माझ्याकडे हे आलं असेल किंवा या तारखेला येईल. तर ते वाक्याची रचना कशी असते थोडक्यात सांगू शकता? मी माझी रेंज रोवर 26 जून 2026ला घेतलेली आहे, कारण माझा बर्थडेच आहे. ओके, अच्छा, ओके, आली तर छानच. ठीक आहे. सो म्हणजे या प्रकारात ते सेंटेन्स लिहायचं. फक्त म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझ्या डोक्यात प्रेझेंट टेन्स म्हणजे समजा आपण तुमचा 26 जून बर्थडे आहे, 26 जूनला मी माझी पहिली रेंज रोवर घेतली, या प्रेझेंट टेन्स मध्येच ते वाक्य लिहिलं पाहिजे. आणि ते आतापासून तर तसंच लिहायचं. तुम्हाला ऑलरेडी मिळालं आहे असं ते लिहायचं आणि ते फील पण करायचं. रोज बघायचं की मी त्या गाडीत बसून फिरते आणि थोडे त्याच्यासाठी प्रयत्न थोडे नाही, भरपूर प्रयत्न करायचे. कारण मेहनतीला पर्याय नाहीये. फक्त अंग मेहनत नसली तरी तुम्हाला तुमचं डोकं वापरायचं आहे. तुम्ही जे काम करताय ते डेडिकेटली आणि पूर्ण फोकस त्यावर ठेवून करायचं आहे. जसं पहिल्यांदा नवीन प्रेम होतं किंवा लग्न जमतं, त्यावेळेला आपल्या म्हणजे जे आपले पार्टनर आहे त्यांना भेटण्यासाठी आपण कसे डेस्परेट असतो ना, तेवढं डेस्परेटली काम केलं पाहिजे. कारण कुठेही करा तुम्ही अगदी बिझनेस करा किंवा तुम्ही जॉब करा, परंतु जेव्हा ते मनापासून करतात तिथून तुमच्याकडे सगळ्यात हायेस्ट एनर्जी येते. आयदर बिझनेस ऑर जॉब, तिथून तुम्हाला काय येतं तर मनी येते. मनी ही सगळ्यात हायेस्ट एनर्जी आहे. विदाउट मनी आपण 1 कप चहाचा पण घेऊ शकत नाही. बरोबर आहे. जर एवढीच म्हणजे तुमच्या पार्टनरपेक्षाही महत्वाचा पैसा आहे, कारण पैसा असेल तर पार्टनर येणार आहे, अदरवाईज तो पार्टनर पण सोडून निघून जाऊ शकतो. मग जिथून पैसा येतोय त्या कामात एवढं स्वतःला झोकवून द्या म्हणजे मनापासून करा. जेही करतायत तुम्ही ज्या फील्डमध्ये तिथे स्वतःला अपग्रेड करा. तुम्ही बेस्ट आहात हे दाखवून द्या, लोकांना नाही, स्वतःला. आणि रोज 1% बेटरमेंट स्वतःमध्ये करा. 100% श्रीमंत होणार आहात. श्रीमंत होण्याचा शॉर्टकट नाहीये, परंतु खूप मार्ग
खूप स्ट्रीम्स ओपन होतात ज्यावेळेला तुम्ही डेडिकेटली वर्क करतात. युनिवर्स तुमचं बघत असते की नाही हे करतं, याला द्या. आणि प्लस त्याच्यासोबत तुम्ही ग्रॅटिट्यूड आणि थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. बरोबर. कारण जे मिळतं ते खूप आहे, खूप मिळालेलं आहे आपल्याला, पण आपण जे कंप्लेंट बॉक्स झालेलो आहेत ना सध्या, त्यामुळे जे आहे त्याचा आनंद उपभोगण्यापेक्षा काही नाहीये त्याच्या दुःखातच लोक जास्त जगतायत. आणि दॅट इज कम्प्लिटली रॉंग. म्हणजे आहे त्याचा आनंद नाहीये आणि जे नवीन आहे ते मिळू पण शकत नाही, जे नेहमी कंप्लेंट करत असतात त्यांना. लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि कर्म यांचा संबंध काय हे मला जाणून घ्यायला आवडेल. पहिले प्रश्न का विचारतोय मी, की बरेच लोक जे लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन अशा गोष्टीवरती विश्वास ठेवत नाहीत, ते लोक काय म्हणतात, अरे मी माझे कर्म केले ना, तुम्ही कर्म केले तरच मिळणार आहे, हे फालतू गोष्टी आहेत, म्हणजे ते काही होणार नाही. परंतु कर्म आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्याच्यात काय फरक आहे किंवा यांचं काय संलग्नता आहे? 100% कर्म केल्याशिवाय काहीच मिळणार नाहीये बरोबर. प्रत्येकाला. परंतु ते कर्म तुम्ही कसे करतायत. आपण मंदिरात जातो, का जातो? ज्यांना ज्योतिषावर विश्वास नाही ते सुद्धा गाडी मुहूर्त बघून घेतात. बरोबर. घरात प्रवेश करताना गृह प्रवेश मुहूर्त बघून करतात. म्हणजे तुमचा देवावर विश्वास आहे. तुम्ही आहात म्हणजेच देव आहे. बरोबर. काहीतरी कॉस्मिक एनर्जी आहे ज्यामुळे तुम्ही जिवंत आहात. मग तुम्ही आहात म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं. कुणी ठरवल्याने किंवा न ठरवल्याने नाही होत, ते आपोआप वर्क करतं. तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर तुमच्या लाईफमध्ये सगळं पॉझिटिव्ह घडणार आहे, जर निगेटिव्ह असाल तर निगेटिव्ह घडणार आहे. हा एवढाच डिफरन्स आहे. अनकॉन्शियसली तेच करतायत. हा तेच करतायत, ते मॅनिफेस्ट करतायत जे त्यांना हवंय ते. मग ते दुःख असू दे किंवा आनंद असू दे, तुम्ही तुमच्या विचारांनी प्रत्येक गोष्ट 8 दिवस फक्त तुमचे विचार ठरवून बघा की काय विचार करतोय. तुम्हाला डिफरन्स जाणवून येईल की आपण काय करतोय. आणि कर्म इज रिअल. कर्म केल्याशिवाय फळ नाही मिळत, परंतु ते कर्म करत असताना त्याला जर आपण जशी अध्यात्माची जोड देतो तसं मॅनिफेस्टेशन हे फक्त सायन्स आहे, प्युअर सायन्स आहे. तुम्ही तुमचे विचार कसे करतात यावरून तुम्हाला तुमच्या कर्मावर म्हणजे पास्ट कर्माचा आपला या लाईफवर खूप परिणाम होत असतो. जसे आपल्या पूर्वजांकडनं आपल्याला DNA मिळतात, ते आपल्यासारखे दिसतात, आपल्याला त्यांच्या काही खाण्याच्या सवयी आपल्यामध्ये आलेल्या असतात, त्याचप्रमाणे त्यांच्या अतृप्त इच्छा आलेल्या असतात आणि आपले मागच्या जन्माचे कर्म आपल्यासोबत असतात. बरेच लोक काय म्हणतात की मी तर एवढं काम करतोय किंवा करतेय, परंतु तरी मला कोणी अप्रिशिएट करत नाही, मला पाहिजे ते मोबदला मिळत नाहीये. काही लोक खूप वाईट काम करतायत, 2 नंबरचे कामं करतायत आणि त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांना समाजात मानाचं स्थान आहे. असं कसं असू शकतं? मग देवच नाही असं नाहीये. त्यांचं मागच्या जन्माचं कर्म आत्ताच्या कर्मामुळे तुमचा नेक्स्ट जो आहे बर्थ तो डिसाईड होतो, पण मागच्या कर्मांमुळे तुमचं आत्ताचं जीवन डिसाईड होतंय. मग लोक हेही म्हणतात की मागचा जन्म कुणाला आठवतो? आठवत जरी नसला तरी सुद्धा ते तुम्हाला इथे भोगूनच जायचं आहे प्रत्येकाला. ते मी सांगत नाही, आपल्या पुराणांमध्ये आहे. तुम्ही भगवद्गीता वाचा, कुठलंही पुराण वाचा किंवा तुम्ही कुठलंही आध्यात्मिक बुक वाचा, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे असणारच आहे की तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल. परंतु मग मागचे कर्म लोक विसरून जातात आणि आता फक्त या जन्मात मला कष्ट पुरतायत, परंतु मागच्या जन्मात आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता ते फेडावं लागतंय. आणि काहीचं आयुष्य म्हणजे आपण म्हणतो ना, सोन्याचा चमचा घेऊन एखादं बाळ जन्माला येतं, त्याचा जन्म झाल्याबरोबर त्याला गाडी आहे, त्याच्या घरात नोकर चाकर आहे, त्याची काळजी घेणारी आई आहे, आजी बाबा आहेत, सगळं असं अलबेल आहे. आणि काही मुलांना रस्त्यावर जन्म घ्यावा लागतो, ज्यांना आईचं म्हणजे प्रेम मिळत नाही. काही वेळेला आई जन्म दिल्याबरोबर जन्मात भीक मागावं लागतं, भीक मागावी लागते किंवा आई जाते, त्याचा सांभाळ सुद्धा होत नाही. तर हे तुमचे कर्म आहेत. आणि कर्म आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनची जोड म्हणजे 100% जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज केलं, पॉझिटिव्ह राहिलात, तर तुमचं मागचं कर्म आपण कमी करू शकतो. त्याची जी आपल्यावर आत्ता जी डिसिजन मेकिंग आपल्याला होत नाही किंवा आपल्या प्रत्येक कामात अडथळे येतात, हे सगळं दूर होऊ शकतं लॉ ऑफ अट्रॅक्शनने. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे सिंपल तुमचे विचार बदलून तुमचं आयुष्य घडवणं आहे. बरोबर. जर आपण नेहमीच निगेटिव्ह विचार करत असलो तर निगेटिव्ह गोष्टीच आपल्या आयुष्यात घडत राहतात, आपल्याकडे आकर्षित होतात. पण तिथे जर आपण कॉन्शियसली पॉझिटिव्ह विचार केला तर 100% पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येते आणि मग त्या निगेटिव्हिटीची, नकारात्मकतेची जी छाया असते ती कमी होते आणि पॉझिटिव्हिटी वाढून आपोआप आपले कर्म चांगले व्हायला लागतात आणि आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी आणि सक्सेस अट्रॅक्ट व्हायला लागतो. बऱ्याचदा काय होतं की मला अफर्मेशन करायचे असतात, मॅनिफेस्टेशन करायचं असतं, चांगले विचारही करायचे असतात, परंतु मागचे काही ट्रॉमा असतात, मागचं अख्खं एक आयुष्य निघून गेलेलं असतं, ती मनाला सवय लागलेली असते, आपला स्वभाव तसा झालेला असतो. हे निगेटिव्ह थॉट्स फार आपल्याला
वर डोकं काढतात. तर निगेटिव्ह थॉट्स घालवण्यासाठी काही टेक्निक आहेत आपल्या हो सर, याच्यामध्ये? खूप टेक्निक. निगेटिव्हिटी आधी घरातनं येते सर आपल्या. म्हणजे आपले आई वडील असू दे किंवा भाऊ बहीण असू दे किंवा समाज असू दे किंवा आपली फॅमिली मेंबर्स, कलिग्स असू दे. काय होतं, आपण घरातच प्रत्येक वेळेला आपल्याला टोकलं जातं की हे असं असं करू नको, हे चुकीचं आहे, काम भरपूर कर नाहीतर पैसा मिळणार नाही, बरोबर. आणि फक्त कामानेच पैसा मिळतो, कष्टानेच मिळतो. म्हणजे हे आपल्याला लहानपणापासून बंबार्डिंग आहे. त्यानंतर आपल्या पूर्वापार आपल्याकडे ही पद्धत चालली आहे की जसं अन्न तसं मन. आपण जे जेवतो, आपण जे कन्झ्युम करतो, त्यातनं आपल्याला एनर्जी येते. तुम्ही अन्न खातो आपण एनर्जीसाठी, मग ती फक्त शरीराला एनर्जी असते का? नाही, तुमच्या मनाला पण असते. आता काय चाललंय की सगळीकडे कुक ठेवले जातात स्वयंपाकासाठी. स्वयंपाकासाठी कुक ठेवून स्वयंपाक केला जातो, पण मग त्या कुकला कोणी पगार देत असेल नसेल, किंवा ते एखादी गोष्ट जास्त सांगितली की चिडचिड करतात, रागाने करतात. रागाने केलेला स्वयंपाक जर आपण खाल्ला तर आपल्यात त्या भावना येतात, आपोआप त्या फिलिंग्स येतात आणि आपण पण रागराग करायला लागतो. सो घरात जर गृहिणी असतील तर त्यांनी ज्या दिवशी कुणी मावशी, आता ठीक आहे बाहेर जातो कामाला किंवा वर्क वाढलेलं आहे तर आपल्याला घरात कुक ठेवणं, मावशी लावणं गरजेचं आहे, परंतु त्यांचे मन पण जपा, त्यांचे पगार वेळेवर करा, त्यांना एक्स्ट्रा काम असेल तर हेल्प करा. ते ज्या दिवशी त्यांना असा तुम्ही चेहरा त्यांचा आपण बघू शकतो, एक्सप्रेशनवरून ओळखू शकतो. वाटलं की आज यांचा मूड नाही तर त्या दिवशी सांगा की तुम्ही असू द्या, आम्ही करतो. पण ते तसं अन्न खाऊ नका. जसं अन्न तसं मन, हे 100% खरं आहे. आणि जर तुम्ही बाहेर हॉटेलिंग करत असाल जास्त, पण हॉटेल्सला जातो किंवा बाहेरून मागवतो, 100% त्याला तुम्ही आधी अफर्मेशन्स द्या, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्या त्या अन्नाला, की थँक्यू डिअर गॉड की मला आज ताट भरून जेवण मिळत आहे. बऱ्याच लोकांना ते मिळत सुद्धा नाही. तुझी माझ्यावर कृपा आहे म्हणून मी व्यवस्थित जेवत आहे. या अन्नामुळे मला एनर्जी मिळणार आहे, माझे सगळे अवयव व्यवस्थित काम करणार आहेत, किंवा माझ्या सगळ्या शरीरात एनर्जीचा संचार होणार आहे. म्हणजे हे म्हणा. आणि घरात जरी तुम्ही नसलात आणि तुमच्या व्यतिरिक्त कोणीतरी स्वयंपाक करतंय तर ते अन्न आधी देवासमोर ठेवा. बरोबर. आणि तिथे देवाला भोग लावल्यासारखं म्हणा की देवा, हे तुझा प्रसाद आहे जो आम्ही ग्रहण करणार आहे. म्हणजे याच्याने आपल्या लाईफवर खूप इम्पॅक्ट होतो. तसंच पाण्याचं सुद्धा आहे. वॉटर टेक्निक सांगणार आहे, पण पाण्याचा उपयोग अन्नात शिजवण्यासाठी पण होतो आणि पाणी सगळीकडे वापरलं जातं, पिण्यासाठी असू दे, स्वयंपाकासाठी असू दे. सो मग ते जे पाणी आपण वापरतो ते किती शुद्ध असणं गरजेचं आहे. शुद्ध म्हणजे कोण तुम्हाला पाणी देतं यावरून सुद्धा तुम्हाला काय मॅनिफेस्ट होईल किंवा काय फील होईल हे महत्वाचं आहे. समोरच्याने जर तुम्हाला रागाने पाणी दिलं तर तुम्ही ते पाणी ग्रहण केल्यानंतर तुम्हाला त्रासच होणार आहे. परंतु ज्या वेळेला समोरच्याला दिसतंय ना की याला पाणी द्यायचं नाही, सांगा की नको देऊ बाबा, मी माझं घेते. कारण तुम्ही जसं पाणी पिणार आहे तशी तुमच्या पाण्याला एनर्जी आहे, ते तुमचे शब्द ऐकतं. कारण आपण मोटो जे आहेत त्यांची वॉटर थेरपी बघितली आहे की एका पाण्याला तुम्ही घाण बोला आणि एका पाण्याशी प्रेमाने बोला, तर त्याच्यात फुलाचे आकार तयार होतात जेव्हा आपण बर्फासाठी ठेवतो, आणि दुसरा तो ग्लास सुद्धा क्रॅक होतो. म्हणजे काय की त्या पाण्यात एनर्जी आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही पाणी इनटेक करतात त्यावेळेला त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्या की डिअर वॉटर, थँक्यू माझ्या विशेष कंप्लीट केल्याबद्दल. माझी समजा गाडी घ्यायची तर माझी गाडी माझ्या दारात उभी आहे, ती तुझ्यामुळे आहे, थँक्यू. ते पाणी तुमचे शब्द ऐकत असतं आणि ते जेव्हा शरीरात जातं तुमचे सगळे अवयव पण ते ऐकतात. आणि दिवसभरातून आपण 5-7 वेळा तर पाणी पितो, प्रत्येक वेळेला वेगवेगळे अफर्मेशन, 50 पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोला दिवसभरातून. बघा तुम्हाला प्रत्येक गोष्ट मॅनिफेस्ट व्हायला नक्कीच मदत होईल. कारण वॉटर टेक्निक प्रॅक्टिकल करू. येस नक्कीच. त्याआधी मी एक एक्झाम्पल देऊ शकते. एक मिनिट, तो ग्लास दे. आता हा ग्लास आहे, हा तुम्हाला कसा वाटतोय? अर्धा भरलेला आहे. समजा अर्धा भरलेला आहे. मला असं वाटतंय तो अर्धा रिकामा आहे. म्हणजे काय? दोन्ही खरं आहे, पण तुमचे परसेप्शन वेगळे आहेत, माझे परसेप्शन वेगळे आहेत. बरोबर. मग हे पाणी तर तेच आहे, पण तुमचा विचार वेगळा, माझा विचार वेगळा. तुम्हाला वाटतंय तो अर्धा भरलेला आहे, मला वाटतंय अर्धा रिकामा आहे. अशाच प्रकारे प्रत्येकाचे काय असतात, परसेप्शन असतात. की कुणाला असं वाटतं की ग्लास अर्धा भरलेला आहे, कुणाला असं वाटतं की ग्लास रिकामा आहे. तसंच कुणाला वाटतं की आयुष्य खूप सुंदर आहे, कुणाला वाटतं आयुष्य अजिबात सुंदर नाहीये. हे आपापल्या डोळ्यांवर अवलंबून असतं. तुम्ही जसा चष्मा घालून फिरतात ना तसं तुम्हाला दिसत असतं. मग जर तुम्ही
पॉझिटिव्हिटीचा चष्मा घातला तर 100% पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. हम्म. त्याला भरपूर आता प्रूफ्स आहेत. मी माझ्या सगळ्या पॉडकास्टमध्ये मागच्या बोललेली आहे की हम्म. पॉझिटिव्हिटीने तुमच्या आयुष्यात किती मोठे बदल घडतात. हम्म. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघावं आणि त्यामध्ये त्यांना भरपूर शिकायला मिळेल. कारण आपल्याला आता वेगळे टॉपिक कव्हर करायचे नाही तर बरोबर. अजून आपण 1 तास बोलू शकतो हो त्यावर. हो. पण पॉझिटिव्हिटी किती महत्वाची आहे, ज्यामुळे तुमचं 2026 चांगलं होणार आहे. हम्म. त्यासाठी मागचे पॉडकास्ट पण बघितले तर त्यांना अजून बेटरच होणार आहे. हम्म. परंतु जसं आपण ग्लास अर्धा भरलेला अर्धा रिकामा असा प्रत्येकाचा परसेप्शन आहे, तसं लाईफ बद्दल सुद्धा आहे. हम्म. परंतु जर आपण आपलं परसेप्शन बदललं तर आपलं आयुष्य बदलू शकतं. हम्म. ही 100% खरी गोष्ट आहे. जर तुम्ही तुमचे विचार बदलले, तुमच्या आयुष्याला एक नवीन गती, नवीन प्रेरणा, सक्सेस आणि हवं नको ते सगळं तुम्ही मॅनिफेस्ट करू शकतात. फक्त बरोबर. विचार बदलण्याची गरज आहे आणि ते आपोआप बदलणार नाही. कारण एवढी निगेटिव्हिटी आहे आजूबाजूला. हे तासभर ऐकून बाहेर निघाल्यानंतर कोणी जर तुम्हाला म्हटलं की हे खोटं असतं, हम्म. यांचे पैसे कमवण्याचे काम आहेत, हे काय असं नसतं, या गोष्टी खऱ्या नाहीत. हम्म. तिथेच काही जणांचं मत परिवर्तन होऊ बरोबर. शकतं. परंतु जर तुम्ही तुमच्या मतांवर ठाम असाल, हम्म. तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे घडू शकतं, ट्राय तर करा ना. 1 महिना ट्राय करा, काय हरकत आहे. हम्म. 25-30 वर्षाचे होईपर्यंत, 60 वर्षाचे होईपर्यंत तर निगेटिव्ह होतातच. हम्म. पण आज पॉझिटिव्ह व्हायला काय हरकत आहे. 30 दिवस फक्त करून बघा, मी सांगते म्हणून हम्म. आयुष्य बदलेल. आपण वॉटर टेक्निक हो. प्रत्यक्षात बघूयात. ज्या वेळेला तुम्ही ग्लास हातात घेतात पाण्याचा, प्रत्येक वेळेला त्याच्याशी बोला की डिअर वॉटर, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मी जिवंत आहे. तुझ्यामुळे मला शरीरात एक वेगळी ऊर्जा मिळत आहे. थँक्यू मला रेंज रोवर कार देण्याबद्दल. थँक्यू माझं आयुष्य इतकं सुखकर करण्यासाठी, माझ्या सगळ्या फॅमिलीला आनंदी ठेवण्यासाठी, माझे सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी. थँक्यू सो मच डिअर वॉटर, आय लव्ह यू. हम्म. आणि ते पाणी प्या हम्म. प्रत्येक वेळेला. हम्म. अच्छा, म्हणजे फक्त जी आपली स्वप्न आहेत, जे अफर्मेशन आहेत, ते वॉटर टेक्निकच्या मदतीने आपण असे पूर्ण करू हो, शकतो. प्रत्येक वेळेला पाणी पिताना तुम्ही अफर्मेशन्स त्याला बोला. पॉझिटिव्हच बोलायचंय ना. हम्म. 1 सेकंद 1 मिनिट लागतो, हम्म. परंतु त्या 1 मिनिटाने तुमचं अख्खं 1 वर्ष चांगलं होणार आहे. हम्म. आयुष्यच चांगलं होणार आहे. आयुष्य चांगलं होणार आहे. आपण स्पेशली हो, हो, 2026 हो, बोलतोय, हो, हो. त्यामुळे मी म्हटले की वर्षभरातनं जे मॅनिफेस्ट करायचं ना, वर्षभर पाणी पिताना वॉटर टेक्निक करा. हम्म. पाण्यामध्ये जी एनर्जी आहे ती कशातच नाहीये. हम्म. म्हणजे पाणी तुम्हाला जे देऊ शकतं, वॉटर हे आपल्या जगण्याचं एक साधन जरी असलं हम्म. तरी ते मॅनिफेस्टेशनचं सगळ्यात जबरदस्त टूल आहे. कारण तुम्ही पाण्याला आकार जरी नसला तरी ज्यात टाकलं त्यासारखा आकार घेतो. हम्म. म्हणून तुम्ही तुमच्या शरीरात ते टाकल्यावर तुमच्या जे इमोशन्स आहे त्याचा ते आकार घेऊन तुमच्या इमोशन्स फुलफिल करण्यासाठी हेल्प करतं. तुमच्या सबकॉन्शियस पर्यंत स्ट्रॉंगेस्ट सिग्नल त्याचा पोहोचतो. हे फ्रेश टेक्निक ऐकली मी आणि खूप छान आवडली सुद्धा Yes, मला. thank कारण you. पाणी आपण ते पितो तेव्हा ते आपलं, म्हणजे ते पाणी आपण होऊन जातो थोडक्यात. Yes. खूप सुंदर आहे. अशा अजून काही टेक्निक्स आहेत ज्याच्याने म्हणजे 2026 मध्ये मला जर काही माझे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचे असतील तर या टेक्निकच्या मदतीने अजून इझी होऊ शकेल? आपण ज्या वेळेला झोपतो रात्री, हम्म. त्यावेळेला बऱ्याचदा आपण विचार करत असतो हम्म. किंवा फोन बघतो, टीव्ही बघतो. जनरल रुटीन तर तेच आहे की रील्स स्क्रोल करणं हम्म. झोपताना किंवा काहीतरी व्हिडिओज बघणं, वेब सिरीज बघणं. हम्म. हे बंद करून ज्या वेळेला आपण झोपतोय त्यावेळेला तासभर फोन फक्त बाजूला ठेवायचा आहे हम्म. आणि त्या तासाभरात एका जागी बसून फक्त डोळे बंद करून शांत विचार करायचा की आपल्याला काय काय हवंय बर. 30 दिवसासाठी. हम्म. आणि ते रोजच्या रोज रिवाईज करायचं आहे. हम्म. लिहायचं नाहीये, काहीच नाहीये. हम्म. आणि एका पाण्याची बॉटल काचेची असली तर बेटर, नसेल तर कुठली ट्रान्सपरंट बॉटल चालेल, त्यात पाणी भरून ठेवायचं. सायमल्टेनियसली ते पाण्याची बॉटल हातात ठेवायची आहे हम्म. आणि सगळे आपले पॉझिटिव्ह विचार बोलायचे आहेत. हम्म. जेही तुमच्या मनात येत आहे पॉझिटिव्हच बोलायचं आहे. बरोबर. ते कसं प्रेझेंट टेन्समध्ये की माझं घर झालेलं आहे, त्यासाठी थँक्यू गॉड, थँक्यू युनिवर्स, थँक्यू श्री स्वामी समर्थ, तुम्ही ज्यांना मानत असाल. परत माझी गाडी झाली आहे त्यासाठी थँक्यू, मी निरोगी आहे त्यासाठी थँक्यू, मी जिवंत आहे त्यासाठी थँक्यू. हम्म. कारण आजकाल कुणाचा काहीच भरोसा नाहीये, कुठे काय होईल सांगता येत नाही. मीन्स वॉट की प्रत्येक गोष्ट अनसर्टन झाली, पण ह्या अनसर्टन जगात तुमची एक सर्टॅनिटी असू शकते. तुमची फॅमिली तुम्ही सुखी ठेवू शकतात, आनंदी ठेवू शकतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ती बॉटल हातात ठेवायची आहे आणि 30 दिवस कंप्लीट झोपण्याच्या आधी 5च मिनिटं लागतात. 5 मिनिटं कंटिन्यू पॉझिटिव्ह सेंटेन्स बोला. जेवढं तुम्हाला हवंय ते सगळंच्या सगळं बोला. 100% तुम्हाला ते 1 महिन्याच्या आत चॅनलाइज होईल की तुम्हाला त्यातले काहीतरी
संदर्भ भेटतील की आपण काय करायला हवं, म्हणजे आपल्याकडे सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट होतील, किंवा कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी आहेत ज्या आपण आत्मसात केल्या की आपल्याला पैसा कमवता येईल, किंवा आरोग्य असेल तर मग त्या आरोग्याच्या दृष्टीने आपण काय काय केलं पाहिजे. फक्त रिझोल्युशन करून चालत नाही, त्यावर ॲक्शन घेणं गरजेचं आहे. मग वॉकिंग सुरू करू शकतात, म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळा बदलू शकतात, पाणी पिणं, भरपूर वॉटर इनटेक करू शकतात, किंवा अजून काहीतरी जे तुम्हाला हेल्पफुल वाटेल हेल्थसाठी ते करू शकतात. कारण आत्ताचं जे जग आहे, आपण सगळे फक्त मेडिसिनवर जगतोय असं आपण म्हणायला हरकत नाही. बरोबर. प्रत्येक गोष्टीसाठी आपण मेडिसिन घेतोय, पण त्या मेडिसिन हळूहळू कमी करून आपण निरोगी कसं होऊ याकडे स्वतःने लक्ष. सगळे डॉक्टर आहेत, प्रत्येकाला माहिती आहे की एक्सरसाइज केली पाहिजे, प्रत्येकाला माहिती आहे की हेल्दी डाएट केलं पाहिजे, प्रत्येकाला माहिती आहे घरचंच जेवलं पाहिजे, पण ज्या वेळेला इम्प्लिमेंटेशन येतं त्यावेळेला सगळा बिग झिरो होऊन जातो. सो जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट मिळावी तर इम्प्लिमेंटेशन खूप गरजेचं आहे. बरोबर. सो इम्प्लिमेंट करा, जे तुम्हाला हवं आहे ते इम्प्लिमेंट करा, आणि हे सगळं बघा, आणि ती बॉटल पाण्याची उशाजवळ ठेवा जिथे जागा असेल तिथे, अच्छा. आणि उठल्याबरोबर ते पाणी प्यायचं. बघा, इतकं मिरॅक्युलस तुम्हाला फील होईल. तुम्ही जे आहेत त्यापेक्षा काहीतरी वेगळे आपण झालेलो आहोत हे 30 दिवसाच्या तुम्हाला समजेल. अच्छा. आणि नक्कीच तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता 2026 मध्ये. खूप सुंदर, खूप सुंदर मॅम. कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? आपण आता हे केलं पाहिजे, परंतु बाबा हे होत असेल तर तुम्ही चुकताय, हे करू नका. सगळ्यात आधी तर प्रोकास्टिनेशन जे आहे ते टाळलं पाहिजे. म्हणजे काय? प्रोकास्टिनेशन म्हणजे चालढकल, की आता नाही ना आपण परत करू. तो परत कधी येतच नाही, उद्या परवा येत नाही. उद्यावर ढकलू नका. जे आहे ते आज आहे, कारण आपला पास्ट पण परत येत नाही आणि फ्युचर पण होत नाही. जे आहे ते तुमचा प्रेझेंट आहे. प्रेझेंटमध्येच असे कामं करा की तुमचा फ्युचर आणि पास्ट त्यावर डिसाईड आहे. पास्टचे रिग्रेशन करत बसण्यापेक्षा आणि फ्युचरचा विचार करत बसण्यापेक्षा आज तुम्ही जे ऍक्शन करणार ना त्याच्याने तुमचा पास्ट आणि फ्युचर दोन्ही ठरणार आहे. क्वांटम फिजिक्समध्ये पास्ट आणि फ्युचर हा काळच नाहीये, फक्त प्रेझेंट आहे. म्हणून मी प्रत्येकाला सांगत असते आवर्जून की प्रत्येक गोष्ट प्रेझेंट टेन्समध्ये लिहा, झालेली आहे असं लिहा. 100% ती तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. प्रोकास्टिनेशन टाळायचं आहे, डेस्परेशन टाळायचं आहे, आणि जे आपला गोंधळ, मानसिक गोंधळ उडालेला असतो ना त्यासाठी बेस्ट आहे मेडिटेशन. ते करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन केलं. मेडिटेशन म्हणजे खूप रॉकेट सायन्स नाही. पॅशन आणि डेस्पिरेशन यातला फरक कळत नाही बऱ्याच लोकांना. म्हणजे एखादी गोष्ट मला पॅशनेटली पाहिजे आणि त्याच्यात ते डेस्पिरेशन, हे फरक कळत नाही लोकांना बऱ्याच. पॅशन म्हणजे काय की तुम्हाला एखादी गोष्ट आवडते आणि ती तुम्हाला मिळवायचीच आहे, ठीक आहे, ते तुमचं पॅशन झालं, त्यासाठी तुम्ही वर्क करताय. डेस्परेट म्हणजे आजच्या आज मिळायला हवी. आज मी झाड लावलं ना, तुम्हाला त्याच्यासाठी लायक बनायचं नाही, पण ते मी पाहिजे. आज मी झाड लावलं ना की त्याला लगेच फळ आलंच पाहिजे. निसर्ग आहे तो त्याचा वेळ घेणार, तसंच तुमचं मन आहे ते त्याचा वेळ घेणार. आज तुम्ही मॅनिफेस्टेशन शिकलात आणि उद्याच तुम्हाला मॅनिफेस्ट होईल असं नाहीये. मॅनिफेस्ट 100% होईल, पण तुमचा अढळ विश्वास असणं आणि ते करून सोडून देणं खूप महत्वाचं आहे. त्याला जर तुम्ही चिटकून ठेवलं, आपण हातात रेती घेतो समुद्राची, बरोबर, घट्ट आवळून ठेवली तरी ती हळूहळू निघून जाते, आपल्या हातात काहीच राहत नाही. तसं आपल्या स्वप्नांचं होतं. खूप सारी स्वप्न आहेत, पूर्ण पण करायची आहेत, पण त्याला वेळ लागतो. आजच्या आज होत नाही. तुमची पेशन्स लेवल तुम्हाला काही गोष्टी मिळू द्यायच्या की नाही हे ठरवत असते. खूप लवकर रिॲक्ट होणं हे टाळायचं आहे. रिॲक्ट करण्यापेक्षा तुम्ही रिस्पॉन्स करायला शिका. जसं एखादी टॅबलेट आपण घेतो, आता तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही मला टॅबलेट दिली, जर तिची रिॲक्शन आली तर माझ्या सगळ्या शरीरावर पुरळ येणार, मला लाल होणार किंवा मला त्रास होईल, मला उलट्या होतील, आणि जर ती रिस्पॉन्स केली तर मी बरी होईल. बरोबर, खूप छान. तसं आयुष्य आहे की रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्स करायला शिका. सिच्युएशन कशी असू दे, सोल्युशन सकटच सिच्युएशन आलेली असते लाईफमध्ये. सो सोल्युशन फाइंड आउट करा. त्यावर डेस्परेट होणं, चिडचिड करणं, रागावणं, संताप करणं, त्यामुळे सगळं आपलं शरीरातले हार्मोन्स इनबॅलेन्स करून घेणं हे सोडायचं आहे. हे सोडलं तर आपोआप तुम्ही शांत होताल आणि मनात फक्त सुपीकच विचार येतील, नापीक विचारांना जागा राहणार नाही. ओके, खूप छान मॅम. म्हणजे छान पद्धतीने सांगितलं, या गोष्टी केल्या पाहिजेत, या नाही केल्या पाहिजेत. अजून काही स्पेशल टिप आहे जी द्यायची आहे? 2026 मध्ये ज्यांना खरोखर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे हे माहिती असायला हवं, किंवा एकदम ऑथेंटिक यूज करता आलं पाहिजे असं वाटत असेल तर ते शिका.
माझ्याकडे शिका किंवा दुसऱ्यांकडे शिका, पण काय आहे लॉ ऑफ त्याची टेक्निक शिका. टेक्निक शिका, मॅनिफेस्टेशन काय आहे, त्याचा लाईफमध्ये कसा उपयोग होतो. काही व्हिडिओ बघून किंवा काही टेक्निक्स वापरून आपल्याला काहीतरी मिळतं हम्म, थोड्याफार प्रमाणात. पण खरोखर तुम्हाला आयुष्य 360 डिग्री चेंज करायचं असेल हम्म, तर फोकसली शिका. हम्म, कारण जे तुम्ही शिकणार आहात ते लाईफ सायन्स आहे, बरोबर. जे आपण ना शाळेत शिकत ना कॉलेजमध्ये ना फॅमिलीमध्ये. हम्म, हे जर तुम्ही शिकलात तर तुम्ही तुमच्या सकट हजारो लोकांचे आयुष्य बदलू शकता. बरोबर. सो शिकण्यावर भर द्या. मग तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन जर माहिती हवी असेल तर ते शिका, डिजिटल मार्केटिंग शिका, हम्म, नवनवीन गोष्टी अपग्रेड करा स्वतःला. 2026 मध्ये जे अपग्रेड करेल हम्म. ते सर्व्हाइव्ह करेल. बरोबर. जे स्वतःला आहे त्याच जागी ठेवेल आणि त्यातनंच सगळं मिळावं म्हणत असेल हम्म, तर त्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळू शकत नाही. सो ज्याला 2026 मनासारखं जगायचं आहे त्यांनी स्वतःला अपग्रेड करावं, प्रत्येक एक गोष्ट जाणून घ्यावी हम्म. आणि डीपली शिकून घ्यावी. खूप छान, खूप छान मॅम. तर असं आहे की 2026मध्ये जर तुम्हाला खरंच आनंदी राहायचं असेल, हेल्दी राहायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, सगळी स्वप्न पूर्ण करायची असेल तर पहिले तर हा पॉडकास्ट बघितला इथपर्यंत तर तुम्ही जवळपास मला असं वाटतं की त्या सक्सेसकडे, त्या गोलकडे जाण्यासाठी तुम्ही तयार झालेले आहात. असे पॉडकास्ट जे असतात ना ते फक्त ऐकून सोडून द्यायचे नसतात, तर ते तुम्ही अंमलात आणायचे असतात. मॅमने ज्या टेक्निक्स सांगितल्या, पहिल्या स्टेपला तुम्ही काय केलं पाहिजे, काय परत त्याच्या टेक्निक्स कशा वापरल्या पाहिजेत आणि काही नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा आजच्या पॉडकास्टमध्ये झालेली आहे. मला हा पॉडकास्ट प्रचंड आवडला. तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायचं असेल. शेअर सर्वात महत्त्वाचे, कारण अशा गोष्टी ज्या आपल्याला कळतात त्या इतरांपर्यंत पोहोचवणं हे सर्वात मोठं मला वाटतं की दैवी कर्तव्य आहे आपल्या सगळ्यांचं. ते आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि काही जर प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही विचारा. आम्ही त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि मॅमकडूनही त्या प्रश्नाची उत्तर मागून घेण्याचा प्रयत्न करू. मॅम कसं वाटलं? खूप छान वाटलं सर, मस्त आहे. हां. काही लोकांच्या जरी लाईफ चेंज झाल्या, मी तर हजारो लोकांच्या चेंज केलेल्या आहेत, हम्म. तरी मला असं वाटेल की माझा काहीतरी खारुताईचा वाटा या संपूर्ण जगामध्ये मी नक्कीच नक्कीच पार पाडलेला आहे. नक्कीच मॅम. आणि त्याचे आम्ही माध्यम होतो हे आम्हालाही आनंदच आहे. त्याच्यामुळे सर्वांना 2026च्या आत्ताच शुभेच्छा आणि सर्वांचं हे वर्ष अगदी एकदम गोल्डन सोनेरी जाऊ. सगळ्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण होत, सगळे निरोगी राहावेत आणि याच नोटवरती आज आपण थांबूयात. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू सर.